हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट विश्वात गत वर्षापासून या खेळाडूची चर्चा चालू झाली आहे। याचं कारण की त्याचा सातत्यानं बहरणारा खेळ आणि साथीनं वरून आपल्याला पाहायला मिळतो। गोलंदाजी ट्रॅकवरती या संघाचा बॅकबॉन रोहित पाटीलला आपण पाहू शकाल। या खेळाडूने देखील भरपूर काही यश कमावलं ह्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वात, तो रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळेल। पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया। आमचे भानी सर असतील, सुरकादे सर असतील, सचिन ठाकूर सर असतील, अशा 3 ऑफिशियल पंच आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळतात, ज्यांचं देखील महत्त्वाचं योगदान। 4 षटकांची ही मॅच, 4 षटकांनी 4 गोलंदाज। तर स्वामीबाईनाचे मालक विनायक शेठ आणि अविन शेठ यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 5000 रुपये नागाव संघासाठी आहेत। विकेट हॅट्रिकसाठी हे पारितोषिक आपण पाहू शकाल। यस, निघूचे आमची ही A1 जोडी, त्यांच्याकडनं स्वामीबाईलाचे मालक। गोलंदाज सज्ज होतोय, पहिलाच बॉल, चांगला चेंडू पायावरती आदळलाय, आउटसाइड डी एक्स्ट्रीम पिचिंग देखील दाखवतायत पंच। लेग बायचा इशारा आलाय, परंतु संघाचं खातं ह्या एका आकड्यानं खुलं होत असताना आपण पाहू शकाल। 4 षटकांची मॅच, ह्या खेळपट्टीवरती 4 षटकामध्ये किमान 40 प्लस 45 ते 40 धावा गरजेच्या आहेत। मॅच रंगू शकते, कारण की गोलंदाजी अटॅक जर आपण पाहिलं तर खूप दमदार आहे तो टीम मोठी देसाईचा। पुढील बॉल रोहित पाटीलचा, आडव्या बॅटनं स्वीप केलाय, परंतु फटका फसला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन, पहिला धक्का, परतावा लागेल फलंदाज वरुण पाटीलला। स्वामी बायलाचे मालक निघू गावचे, अर्थात आमचे अविन दादा आणि विनायक दादा। यस, ह्या दोन्ही मान्यवरांकडनं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपये नागाव संघासाठी। आमचे विनायक शेठ आणि अविन शेठ या जोडीकडनं, तर बैलगाडा शर्यतीमध्ये देखील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। निघूचा स्वामी आपण पाहू शकाल। बैलगाडा शर्यतीत बरेचसे बैल चर्चेत असतात, परंतु सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय आणि आता क्रिकेटवरती आपण फोकस देखील करणार आहोत। रोहित पाटीलने यश प्राप्त केलंय, बैठक जरूर ठोकली होती, परंतु बिहाइंड द विकेट शॉट थर्डमॅन आणि शॉट फाईन लेग चांगली फिल्डिंग करत असताना अजय मडवीला देखील आपण पाहतोय। आतापर्यंत क्रिकेटचा विचार केला तर पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक, या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण षटक हाताळत असताना रोहित पाटीलनं ॲज अ बॅट्समन आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु गोलंदाजीमध्ये देखील आता धार आपल्याला पाहायला मिळते। चांगला चेंडू फक्त जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हतं आणि लाईन मिस देखील केली। बॅटन पॅडमधनं बॉल निघून गेला, तो यष्टीरक्षकाच्या हातात, डॉट बॉल। 4 चेंडू आणि फक्त एकच धाव, ती देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये आली। गुड बॉलिंग, तोडीस तोड बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते। व्हाईट बॉल आलाय, हा खूप बाहेर निघालाय बॉल आणि पंचांकडनं वाईटची खूण आपण पाहू शकाल, कारण की ज्या पद्धतीचा गोलंदाजी अटॅक आपण पाहतो मोठी देसाईचा, त्यांच्या विरोधात तितकीच तगडी गोलंदाजी करायची आहे, या उद्देशानं नागाव संघ उतरलाय। दरम्यान हा चेंडू आफर्ड आपण पाहू शकाल, कारण की गोलंदाजी करणं मग ते टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा लेदर बॉल क्रिकेट, इतकी सोपी गोष्ट नाही आहे। आपण पाहतो एखादा खेळाडू त्याची कारकीर्द आपल्याला मोठी पाहायला मिळते, ज्यामध्ये आपण सचिन रमेश तेंडुलकर असेल, सनत जयसूर्य असेल, माहेला जयवर्धने असेल, संगकारा असेल, राहुल द्रविड, असे बरेचसे प्लेयर्स जे ॲज अ बॅट्समन, परंतु त्यांची कारकीर्द मोठी होती। एखाद्या गोलंदाजाला तितकीशी मोठी कारकीर्द करणं फारता जमत नाही आहे। एकमेव असा गोलंदाज व्हाईट बॉल आंतरराष्ट्रीय स्तरावरती जिमी अँडरसनला आपण पाहिलं होतं, ज्याची कारकीर्द मोठी राहिली होती। अन्यथा वेगवान गोलंदाज, फिटनेसच्या बाबतीत नेहमीच आपण पाहतो जी चर्चा रंगते, कारण की एफर्ट त्यांना प्रत्येक बॉलवरती लावावा लागतो। इथे देखील चांगला चेंडू पुन्हा बॉडीवरती आला, काहीसे चेंडू वाईड आले, अतिरिक्त धावा आल्या होत्या, जवळजवळ 2 धावा या षटकामध्ये,
परंतु उर्वरित जर बॉल आपण पाहिले तर अचूक टप्पानी दिशेवरती नियंत्रण मिळवून फेकत असताना रोहित पाटीलला पाहिलं. P1चं पहिलं षटक वाजवी षटक आणि ते षटक राहिलं टीम नागावच्या बाजूनं. अर्थात क्रियांश परी 11 संदीप पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आज दमदार कामगिरी तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की हा अगोदर बलाढ्य अशा वाकळण संघाला परास्त केले आणि आता सध्या समोर निश्चित आता सध्या त्यांच्या समोर देखील तितकाच तगडा संघ पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. एका षटकाखेरीचा धावा धावपळकर ते पाहायला मिळतात त्या फक्त 3 धावा. स्क्रीनवरती हे आमचं कॉम्बॉक्स देखील दाखवलं जातंय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. हे भलं मोठं मंच आहे आणि सोबतच आपण पाहू शकाल ही स्क्रीन देखील पाहायला मिळते. खूप कमीदा स्पर्धेमध्ये आपल्याला स्क्रीनचा वापर करण्यात येतोय आणि फॉर्च्यून इव्हेंटचं हे यश आहे. नेहमीच एक पाऊल पुढे आपण पाहू शकाल या वाहिनीला. सातत्यानं क्लॅरिटी क्वालिटी ह्या साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून जोपासल्या जातात. अपडेट देखील अतिशय वेगानं सातत्यानं करत असताना सूरज मडवी गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड ओव्हरला. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेचायचं होतं डायरेक्ट हिटची संधी परंतु बॉल यष्टांवरती आला नाही. तिथे एक चिकीत सिंगल कंप्लीट करण्यात येत आहे. एक धावेसाठी संघर्ष करत असताना मोठी देसाई संघ तर संघानं मागच्या मॅचमध्ये निर्विवाद वर्चस्व निश्चित दाखवलं होतं परंतु तो संघ आता सध्या तरी पिछाडीवरती आहे बॅटिंगमध्ये. इथे देखील हवा तसा बॉलवरती चेंडू मिडल झाला नाही आहे आणि चेंडू निघून चालला तो फाईन लेग रिजनला धाव मिळणार नाही आहे. दमदार गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील अशीच गोलंदाजी या दोघांनी केली होती. खरं तर हे प्रमुख 2 गोलंदाज आपण नेहमीच पाहतो. सध्या मैदानाच्या आतमध्ये अजय मडवी दाखल झाला आहे आणि आतापर्यंत त्यानं 5 चेंडू खेळून काढलेत आणि तो 5 बॉल बीट झाला आहे. इथे देखील बॉलच बॅक ड्राईव्ह डायरेक्ट हिटची संधी परंतु डायरेक्ट हिट साधू शकले नाहीत सूरज मडवी. लेग बाईटचे आणखीन एक धाव म्हणजे आतापर्यंत बॅटच्या साह्यानं खातं खुलं केलं नाही अजय मडवीनं. कुठे का होईना चिंताजनक त्याची सुरुवात आणि चिंता वाढते ती टीम मोठी देसाईची. आणखी आपले फलंदाज जर चांगली कामगिरी करणार नाहीत तर निश्चित संघाची चिंता वाढेल ह्यात शंकाच नाही आहे. परंतु अशा अपेक्षा आहे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मयूर खेळतोय तोपर्यंत मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. इथे सजवण्याचा प्रयत्न होता फटका परंतु डीपमध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. 2 धावा पूर्ण होऊ शकतील का? यस आणि 2 धावा ह्या ठिकाणी पूर्ण देखील झालेत. सुरुवातीला अगदी पायाचा भाग काहीसा स्टंपवरती आला होता तो त्या ठिकाणी यष्टीरक्षकाचा. दरम्यान 2 धावा ह्या ठिकाणी पूर्ण केले जातात आणि जास्त स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न आता मयूरचा आपण पाहतोय. मयूर देवकर जो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीनं अजय मडवी. वरुण पाटील बाद झालाय जो 0वरती बाद झाला. संघाची स्थिती इथनं जर चांगली निर्माण करायची असेल तर मोठे फटके गरजेचे आहेत. चौकार षटकार ठोकावे लागतील. क्लायमेट आता आपण पाहू शकाल अगदी मध्यरात्र सध्याच्या घडीला लेट नाईट आता मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटची ही लढाई आपल्याला पाहायला जरूर मिळते रेग्युलर फॉर्मॅटमधून नागाव आणि मोठी देसाईमध्ये. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला अगदी स्क्रीनला धडक देणारा. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार दमदार चौकार. गाव जागं नाही तर गाव आता झोपेल असं म्हणावं लागेल. कारण की आज दिवसभर खेळलेली मस्ती अगदी होलीचा जो उत्सव साजरा केला रंगाची उधळण केली खरं तर आणि त्यानंतर आता प्रत्येकजण थकलाय तो जरूर झोपला असेल. परंतु क्रिकेट वेडे अजूनही जागे आहेत खेळतायत काही पाहतायत क्रिकेटला एन्जॉय करतायत. वाईट बॉल आला आहे ह्या दरम्यान. कारण की आपल्या आवडीचा जो खेळ आहे आपला जो काही छंद आहे तो जोपासत असताना माणसाला झोप येत नाही असं आपण म्हणतो. तीच आवड जपताना आपण क्रिकेटर्सला पाहतोय दर्दी चाहत्यांना देखील पाहतोय. चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी. आज मात्र होम ग्राउंडवरती दमदार गोलंदाजी नागाव संघाची पाहिली. कारण की वाकळणच्या अगेन्स्ट देखील अशाच पद्धतीनं तिखट मारा राहिला होता रोहित पाटील आणि सूरजचा देखील. त्यानंतर अंतिम षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्या होत्या परंतु काही हरकत नाही सामना जिंकला होता.
यस, मामा भांजे स्क्रीनवरती आता दाखवली जात आहेत. आपण पाहू शकाल ही जोडी मामा भांजेंची. आमच्या कॅमेरामॅनचं अचूक लक्ष आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा फक्त 3 आणि या षटकात धावा आल्या त्या 9 धावा. एकंदरीत 12 धावा 2 षटकांच्या सांगतेनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित आता 12 चेंडू शेष आहेत ह्या पूर्वार्धामधील. या 12 बॉलमध्ये आता धावसंख्या वेगाने एकवटावी लागेल. सुरुवात पॉवर प्लेमध्ये कॅपिटलाइज करायचं होतं परंतु ते जमलं नाही आहे. तिथे धावा कमी आल्या. गोलंदाजांचा दमदार परफॉर्मन्स आपण पाहिला परंतु उर्वरित 12 बॉल, या 12 बॉलमध्ये किती धावा कुठल्या जातील हे पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षांक पाटील. युवा टॅलेंटेड गोलंदाज हर्षांक. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. एक तर राईज होणारा बॉल होता, त्यासोबतच लाईन देखील बाहेरची होती आणि अतिरिक्त 1 धाव आता संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. 13 धावा. हा 4था वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत. जे अतिरिक्त धावा जरूर पाहायला मिळतात. 2 लेग बाईज 4 वाईट अशा 6 धावा अतिरिक्त जोडल्या गेल्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये. उर्वरित बरेचसे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. काहीसा कानमंत्र दिला गेलाय. इथे बॅकफुटला जाऊन चुरू खेचण्याचा प्रयत्न केला. फटका फसला आणि डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक होते. कॉडबियांच्या माध्यमातून परतावं लागेल. अजय मडवीला देखील धक्का दुसरा. मोठी देसाईला. डीजेच्या माध्यमातून जेव्हा 12 वरून काटा पुढे जातो ना तेव्हा अशा पद्धतीची गीतं आपल्याला निश्चित ऐकायला मिळतात. तर परेश शेट्ट ठक्कर, वैभव शेट्ट ठक्कर, यस माफ करा, यांच्याकडे शुभेच्छा आल्यात ते मोठी देसाईला. यस, रातो की कातील का शुभेच्छा देखील लेट येत आहेत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. आतापर्यंत गोलंदाजांचं कौतुक जरूर व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीची लेंथ लाईन त्यांच्याकडनं आपण पाहिल्या. मोठ्या फाटक्यांपासून वंचित ठेवलं आहे फलंदाजांना. आणखी प्रयत्न तर चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. ह्या संघाचा महत्त्वपूर्ण फलंदाज पाहायला मिळतो परंतु तरी देखील ज्या पद्धतीची गोलंदाजी होते कौतुक करावं लागेल. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला परंतु क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा बॉलला अडवत आहेत. फक्त मिळेल ती सिंगल. लाजवाब क्षेत्ररक्षण देखील चांगलंच झालंय आणि सोबत गोलंदाजी तर लाजवाब धारदार गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत ह्या सत्रामध्ये एकच चौकार आपण पाहिला. षटकाराची प्रतीक्षा होते. हर्षांक, चांगला चेंडू आडव्या बॅटनं हा देखील खेळायचा होता बॉल. खास करून ग्रामीण क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आपण पाहतोय. बरेचसे फलंदाज ऑनसाईडला जास्त टार्गेट करतायत. तर दरम्यान हा चेंडू इथे फटका चांगला आहे. अगदी अलॉंग द कार्पेट हा चेंडू गरंगळत जमिनीशी वार्ता करत असताना ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार खणखणीत आलाय. चौकार. दरम्यान जय गावदेव, जय हनुमान 40+ आयोजक उत्तमदादा पाटील यांना विनंती असेल या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून इथे दमदार स्पर्धा 11-22 सरकार, यस हा त्यांचा मॅजिकल फिगर आहे. लक्की क्रमांक ज्याला आपण म्हणतो, गाडी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. इथे देखील आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न तर केला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फिल्डिंगचं स्टँडर्ड ह्या ठिकाणी जरूर आपण पाहिलं टीम नागावकडनं. चांगली फिल्डिंग आणि थ्रो देखील ॲक्युरेट आपण पाहतोय. 1 धाव आली आहे. डाव पहिला आपण पाहतो. तिसऱ्या षटकाची सांगता झाली आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या साथी गुणसंख्या लेखक कल्पेश पाटील सांगत असताना की 8 धावा ह्या षटकात देखील आल्या. एकंदरीत 3 षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 धावा. यस, स्वामी बाईलाचे आमचे विनायक शेठ आणि अविक, यस अविक शेठ यांच्याकडनं 5,000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी आहेत. परंतु विकेट हॅट्रिक इतकी साधी गोष्ट नाही आहे, कठीण कार्य आहे.
परंतु ते कार्य करावं लागेल तर मात्र 5,000 रुपयाचं कॅश प्राईज इथे गोलंदाज कमवू शकतो. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक आता जरूर पर्याप्त आहे. धावा धापळकरती पाहायला मिळतात त्या 20 धावा आतापर्यंत 20 बांधल्यात. परंतु येणारं षटक डेट ओव्हर आपण पाहतोय जिथे नेहमीच तोडफोड आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे काय घडेल. आघाडीचा फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये आहे. येणाऱ्या 6 बॉल जर 12-15 धावा आल्या तर मॅच चांगली रंगेल. कारण की गोलंदाजी अटॅक अतिशय चांगला आहे. मोठी देसाईचा देखील. म्हणजे मॅचमध्ये आपल्याला रोमांचकता संघर्ष नक्कीच शिगेला पोचताना पाहायला मिळेल. आता देखील सध्याच्या घडीला बरेचसे प्रेक्षक अगदी रिलिंग ॲटेच पाहायला मिळत आहेत. यस स्वामी बैलाचे ऑनर मालक अविक शेठ यांचं आगमन आपण पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातूनच कॅश प्राईज लावण्यात देखील आलं आहे. एवन जोडी एका टप्प्यावरती अतिशय चांगली फिल्डिंग आणि तिथे एक धाव. दोन्ही फलंदाज एंड चेंज करत असताना आणि आता स्ट्राईक मात्र मयूर यांना. यस प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 10,000 रुपये. आता पारितोषिक वाढलंय. यस अविन शेठ आणि विनायक शेठ स्वामी बैलाचे मालक या एवन जोडीकडनं हे पारितोषिक पाहायला मिळेल. चांगला चेंडू मागे निघून जाईल. धावेचा प्रयत्न तर केलाय. धाव कंप्लीट होईल का. यस एक धाव परंतु बाईच्या स्वरूपामध्ये. काय दमदार गोलंदाजी. समोर अव्वल फलंदाज असताना देखील त्याला चौकार षटकार ठोकू दिला जात नाही. ही बेदकता गोलंदाजांनी दाखवली आहे. एकमात्र चौकार आपण पाहिलं ह्या पूर्ण सत्रामध्ये. 2 चौकार का. यस 2 चौकार आपण पाहिलेत या पूर्ण सत्रामध्ये. पुढील चेंडू. यस यस 12 वाजून गेलेत आणि आजचा हा दिवस नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ह्या स्पर्धेचे आमचे आयोजक असतील भानुदासजी मस्कर ज्यांच्या माध्यमातून पारितोषिकं देखील लावली जात आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. लाख लाख शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या. चांगला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक हाताळत असताना निखिल पाटीलला आपण पाहतोय. दमदार गोलंदाजी निखिलची देखील आपण पाहू शकाल. मोन्या यस सोन्या मोन्या ह्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सोन्या चमकला आणि आता मोन्या. यस नक्कीच यस सोन्या मोन्याची जोडी आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत आणि हातामध्ये बॉल विचवलाय आणि 1,000 रुपयाची कमाई आता गोलंदाजानं केली. कारण की प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपये लावले होते आणि आता विकेट येतोय. कॅच पकडली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रुद्रा मालीला आपण पाहतोय आणि रुद्रा मालीनं हा एक चांगला झेल पकडला आणि संपला खेळ. तो फलंदाज आकाश म्हात्रेचा. नवीन फलंदाज संदेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न अगदी हा बॅकलिपनं ऑन साईडला टर्न तर केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसला. फलंदाज झालाय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय आणि डाव या ठिकाणी पहिला संपलाय. यस बर्थडे बॉय भानुदासजी मस्कर यांचं आगमन आपण पाहू शकाल. वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर आता 12 वाजून गेलेत आणि आता त्याच्या बर्थडेला सुरुवात झाली आहे. तर पूर्वार्ध संपलाय. बॅटिंग करत असताना मोठी देसाईनं धावा बनवल्यात त्या 23 धावा. 24 धावसंख्येचं छोटं लक्ष रनबॉल. आता हे लक्ष असणार आहे. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा बनवायच्या आहेत त्या टीम नागावला.
तर शेवटची मॅच आपण पाहतोय 23 धावा बनवल्या 24 लक्ष आहे सोपं लक्ष आहे रणबॉल हे समीकरण आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीनं विकेट निखिलनं मिळवला त्याच्यासाठी स्वामी बैलाचे मालक आमचे अविन शेठ पाटील आणि विनायक शेठ पाटील यांच्याकडनं पारितोषिक लावण्यात आलं जे पारितोषिक सुरुवातीला विकेट हॅट्रिकला 10,000 रुपयाचं होतं ते आता सलग 3 षटकार जर आले तर अविन शेठ पाटील यांच्याकडनं 10,000 रुपये सलग 3 षटकार आणि प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज. यस नागाव संघाचे पुरस्कर्ते आपण पाहू शकाल स्क्रीनवरती आता दाखवले जात आहेत. क्रियांश परी 11 नागाव संघ त्यांच्या विरोधात यस ऑनर आमचे संदीप शेठ पाटील यांना आपण पाहू शकाल खुश आहेत कारण की ज्या पद्धतीनं त्यांनी संघाला बॅक केलं संघाला पॅक केलं आणि संघानं मात्र दमदार कामगिरी केली कारण की त्यांना माहीत होतं या मैदानावरती चॅम्पियन पद नागाव संघानं पटकावलं होतं. नागाव संघ या मैदानावरती चांगला खेळ करतो आणि त्यांच्या पाठीशी यस वाईल्ड कार्ड एंट्री आल्यानंतर ह्या गोष्टी घडतात. प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज स्वामी बैलाचे मालक आमचे अविन शेठ पाटील आणि विनायक शेठ पाटील यांच्याकडनं यस आणि षटकारांची हॅट्रिक 10,000 रुपये कॅश प्राईज लावण्यात आलं आहे. मोठं हे कॅश प्राईज ATM ओपन झालं अगदी चालतं फिरतं ATM म्हणून अविन पाटील यांची आता ओळख आपण पाहू शकाल आणि खरं तर क्रिकेट क्षेत्र असो किंवा बैलगाडा क्षेत्र तिथे आपण त्यांना पाहतो आणि त्यांचा अगदी वेगाचा बादशाह स्वामी बैल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या बैलाचे ते मालक आपण पाहू शकाल. 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आणि साथीनं हर्षांक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यस आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय फ्री ऑफ कॉस्ट कुपन आपण पाहू शकाल. 11 पारितोषिका आहेत आणखी 11 मार्च ह्या दिवशी आपण पाहतो आमच्या या स्पर्धेचे जनक विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस होता अर्थात तो साजरा देखील झाला आणि 11 पारितोषिकं देखील आपल्याला पाहायला मिळतील. रोहित पाटीलचा ट्रेडमार्क दी बैठक शॉट बॉलला पाठवलंय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषा पार पहिल्या बॉलवरती आगास दमदार चौकार. आता खऱ्या अर्थानं अविन शेठ यांनी मनाशी निर्धार केला की आपला जो संघ खेळतोय त्यांना पारितोषिक द्यायचं कारण की रोहित पाटीलनं कशाही 15 धावा बनवल्या तरी देखील 500 रुपये. रोहित पाटीलसाठी आता सुवर्ण संधी स्वामी बैलाचे मालक आमचे अविन शेठ पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये. यस इथे देखील पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून काढलं बॉल लावून आगे चेंडू सीमारेषा पार सलगचा हा दुसरा तडक. अगेन्स्ट मात्र ह्या पद्धतीची फलंदाजी हे ट्रेडमार्क शॉट आहेत सिग्नेचर शॉट ज्याला आपण म्हणतो रोहित पाटीलचे आणि सलग 2 चेंडू 2 चौकार. वेगवान गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट अगदी बैठक शॉट ठोकणं ही सोपी कला नाही ती कला सादर करतो रोहित. दरम्यान हा चेंडू आता मात्र तेज तर्रार चेंडू आणखीन जास्त एफर्ट झोकत असताना आता संदेश म्हात्रेला आपण पाहतोय जेव्हा जेव्हा मोठा फटका येतो ना गोलंदाजच्या अगेन्स्ट त्यावेळेस त्याची गती आपल्याला वाढताना पाहायला मिळते आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. एक तेज तर्रार गोलंदाज आहे आणि सध्याच्या घडीला नक्कीच त्याची गती इम्प्रेस करत असताना फलंदाज आणि प्रेक्षक वर्गाला देखील 8 धावा धापलकावरती सलग 2 चौकार रोहित पाटीलचे आपण पाहिलेत. ओव्हर द विकेटचा पुढील चेंडू पडल्यानंतर राईज झालाय पुन्हा एकदा त्याच पोझिशन मध्ये ते आले होते. तर 2 चेंडू 2 चौकार आणि 2 सलग डॉट बॉल हेच बॅटल मी पाहिलं होतं रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ठाणे रायगड लढत झाली होती. 3 चेंडू सलग 3 चौकार JPनं ठोकले होते जयेश पाटीलनं त्यानंतर सलग 3 डॉट मोठ्याचे देखील आले होते आणि त्याच पद्धतीचं काहीसं बॅटल कारण की बेस वर्सेस बेस ही लढाई जेव्हा जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा तेव्हा ह्या गोष्टी पाहायला मिळतात. कधी डॉट येतात तर कधी मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळतात. मॅचमध्ये 24 चेंडू आणि 24चं समीकरण आहे. सुरुवातीचे 2 बॉल 2 चौकार आले परंतु त्यानंतर सलग 3 चेंडू डॉट हाताळत असताना कारण की हा देखील तितकाच शैलीदार गोलंदाज आणि आक्रमक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो संदेश म्हात्रे.
शेवटचा बॉल राईट मोर द विकेटनं प्रहार करायचा होता, परंतु व्यवस्थित मिडल झाला नाही, एज लागली होती. सिली मिडॉनला हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे फक्त मिळते ती सिंगल. स्ट्राईक रुटेट झाली, परंतु षटक समाप्त झालं. त्या कारणास्तव पुन्हा एकदा स्ट्राईक रोहित पाटीलच्या खात्यामध्ये असेल. तो खेळतो वैयक्तिक 9 वरती आणि त्यानं 15 जरी बनवल्या तरी देखील त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमचे अविशेट पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आज खऱ्या अर्थानं त्यांचं ATM खुलं झालंय आणि त्यांच्याकडनं पारितोषिक सलग 3 षटकार ठोकले. आमचे विनायक शेठ पाटील, अविशेट पाटील, स्वामी बैलाचे मालक यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे ते तब्बल 10,000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 1000. परंतु आता 3 षटकार तेवढी गरज देखील नाही आहे, कारण की धावा फक्त 24 बनवायच्या आहेत आणि त्यापैकी 9 धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. संदेश मात्रेच्या पहिल्या षटकात. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सागर पाटीलला आपण पाहतोय. 9 धावा धावपळकावरती. इथनं समीकरण अजूनही 15ची गरज आणि चेंडू 18 शिल्लक आहेत. 18 बॉल 15 धावा. आता चेंडू आणि रन्समधील अंतर तर कमी झालंय, चेंडू जास्त आहेत, म्हणजे सामना सोपा आहे पाठलाग करणाऱ्या टीम नागावसाठी. क्रियांश परी 11 नागाव संघ आपण पाहतोय. आज त्यांचे पुरस्कर्ते खुश आहेत. जो विश्वास संघावरती टाकला, वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्यानंतर ह्या संघाच्या पाठीशी आमचे संदीप शेठ पाटील यांना आपण पाहू शकाल, कारण की ह्या मैदानावरती त्यांचा खेळ निश्चित चांगला राहिला आहे. इथे देखील स्वीपचा हा अनोखा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय त्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषा पार जमिनीशी वार्ता करत असताना हा दमदार चौकार. ह्याच मैदानावरती जवळजवळ 3 ते 4 स्पर्धा झाले. ह्या अगोदर दैसर गावाच्या वतीनं आपण पाहिलं होतं भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा झाली होती. भूषण भोईर, माफ करा, भूषण दादा भोईर यांच्याकडनं स्पर्धा आपण पाहिली होती. दैसर गावाच्या वतीनं रामदास स्मृती चषक आपण पाहिलं होतं आणि तिथे देखील बीट केलं होतं ते नागाव टीमनं मोठी देसाईला, तिथे देखील परास्त केलं होतं आणि 15 धावा धावपळकावरती आपण पाहतो आणि त्या 15 धावा पूर्ण रोहित पाटीलनं केल्यात, म्हणजे कॅश प्राईज जिंकलाय. अविन शेठ पाटील आणि विनायक शेठ पाटील स्वामी बैलाचे मालक त्यांच्या माध्यमातून या खेळाडूला 1000 रुपये तर लागू झालेत आणि 1000 रुपये आपण पाहतोय जे विकेट प्राप्त केलं होता निखिलनं, त्याच्यासाठी देखील आले आहेत. इथे देखील फटका चांगला आहे, अगदी कॉम्बॉक्सला मानवंदना देणारा आणखीन एक दमदार षटकार. आणखीन 1000चा इजाफा होत असताना आणखीन 1000 रुपये ऍड होत आहेत ते अर्थातच रोहित पाटील यांच्या अकाउंटमध्ये. येस, आता गार वाटतंय ते नक्कीच नागाव संघाच्या प्रेक्षकांना. वातावरण देखील गार झालंय आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रेक्षकांना गार करणारी फलंदाजी करत असताना रोहित पाटीलला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या 14 गावमधील एक जेन्युइन ऑलराऊंडर आता सध्या तरी उभरताना आपण रोहित पाटीलला पाहतोय. इथे मात्र त्याची खेळी संपुष्टात, परंतु काम त्यानं तमाम केलं असं आपण म्हणू शकतो. वैयक्तिक 21 धावा त्यानं कुठल्या, ज्यामध्ये एक दमदार षटकार आणि 3 सुरेख चौकाराचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी विजयाच्या उंबरट्याशी संघ पोहोचलाय. गरज फक्त आता 3 धावसंख्येची. मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती सिद्धू भोईर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. सूरज चव्हाण यांची आठवण करून देत असताना एक गरीब कुटुंबातील आपला मुलगा आणि तो जाऊन मोठ्या स्टेजवरती एक नाव लौकिक करतो आणि फेमस होतो. सोशल मीडियाचं युग आहे. खरं तर सोशल मीडिया जितक्या वेगानं आपल्याला ती स्टार करतं तितक्याच वेगानं खाली देखील घेऊन येतो, कारण की आपलं सध्या तरी बरंच काही अवलंबून या सोशल मीडियावरती आपण पाहतोय. आपला आनंद, आपलं दुःख, या साऱ्या काही गोष्टी आता प्रत्येकजण सोशल मीडियावरती
ट्विट करतो, कोणी पोस्ट करत असतो. साऱ्या काही गोष्टी आता आपण सोशल मीडियावरती अवलंबून आहोत. जसं काही फक्त गरज 2 धावसंख्येची, 13 चेंडू शेष आहेत. ह्या बॉलवरती मॅच फिनिश होईल का पाहावं लागेल. फक्त 2ची गरज, 22 धावा स्कोर कार्डवरती. बऱ्याच उशिरानं स्ट्राईक मिळाली आहे ती सलामीर फलंदाज हर्षांक पाटीलला. 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथे फटका तर चांगला आहे. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. धावसंख्येची बरोबरी झाली. फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता. हा दुसरा विजय निश्चित आपल्याला पाहायला मिळेल तो नागाव टीमचा. विजयाच्या उंबरठ्यावरती आता येऊन थांबलाय हा संघ. फक्त 1 धावसंख्येची औपचारिकता कंप्लीट करण्यात येईल. अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी जर आपण विचार केला तर सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या नेतृत्वानं साकारलेली ही स्पर्धा. ह्या स्पर्धेसाठी आमची एवन जोडी भरपूर मेहनत घेत असताना आमचे मोतीरामदादा पाटील नागावगावचे, तसेच आमचे नवनाथदादा सालुंके रेग्युलर आणि 40+ क्रिकेटचा डे नाईट धमाका 2025चा आपण अनुभवता. खरं तर आम्हाला 2 दिवस इन्व्हाइट केलं, समालोचन करण्याची संधी दिली आणि उद्याचा दिवस देखील नक्कीच ते सांगत होते, परंतु आमचा शेड्यूल बिझी आहे. परंतु आमच्यावरती ते दर्शवलेलं प्रेम आहे त्याबद्दल आम्ही निश्चित त्यांचे आभार व्यक्त करतो. शेवटच्या 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. अंतिम 1 धावेची आवश्यकता. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विजयासाठी अजून प्रतीक्षा करावी लागेल. बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये आता चाललाय. स्लॉग हिटर आहे बंटी पाटील. लांब पल्ल्याचे षटकार ठोकतो, परंतु आता षटकार येईल का त्याच्या बॅटमधून. खरं तर इतक्या हसत हसत तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय ना. 1 बॉल 1 जर धावा असती ना तर पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्नचिन्ह असतो. परंतु आता 11 बॉल 1ची गरज आहे. कारणास्तव प्रत्येक जण बॅट घेऊन उतरण्यासाठी 10 बॉल 1ची गरज आहे. 1 बॉल 1 जेव्हा असतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं कसरत असते ती फलंदाजाची. तेव्हा इतक्या आत्मविश्वासानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत नाहीत. तेव्हा एखाद्याला बॅक करावं लागतं की बाबा तू जा आणि ती धाव काढ. पण तो आता बरेचसे चेंडू आहेत आणि इथे काय घडतंय. चला आता मस्ती करू नका. हातातनं बॉल निसटला. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण यज्ञेश मडवीला पाहतोय. 1 धावेची फक्त गरज आहे विजयासाठी. फुल लेनचा चेंडू, क्रॉस बॅटेड फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि विजयाची धाव बंटी पाटीलच्या बॅटमधून. सामना जिंकला टीम नागावनं. क्रियांश परी 11 नागाव संघ खूप खूप अभिनंदन. सामना जिंकला आणि पुढील फेरी